कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचा तिढा सुटला। ठाकरे गटाचे किशोर जैन, शरद पवार गटाचे अमित सैरे यांचा अर्ज मागे घेतलाय। कोकण पदवीधरमध्ये आता काँग्रेसचे रमेश कीर यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। अपडेट जाणून घ्यात विनायक पाटील आपल्या सोबत आहे। विनायक, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या सगळ्याबाबतची उत्सुकता होती, पण अखेर हा तिढा सुटलाय। नक्कीच बघ, आपण पाहिलं की 3 वाजता आहे तो उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ होती आणि शेवटीची 10 मिनिटं बाकी असताना आहे ती या ठिकाणी कुठेतरी तोडगा निघालेला आहे। आता सध्या आहे ती या ठिकाणी नुकतंच कोकण पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाकडून जे किशोर जैन उभा होते आणि राष्ट्रवादी गटाकडून शरद पवार गटाकडून जे सोमय्या उभा होते, त्या दोघांनीही या ठिकाणी माघार घेतली। त्यामुळे काँग्रेसचे जे रमेश कीर आहेत त्यांचा मार्ग आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे। त्यामुळे कोकणातली जी पदवीधर मतदारसंघाची लढत आहे ती थेट लढत या ठिकाणी होताना दिसते। भाजपाकडून निरंजन डावखरे विरुद्ध या ठिकाणी काँग्रेसचे रमेश कीर आहे, या दोघांमध्ये ही लढत होणार आहे। कारण शिवसेनेकडून शिंदे गटाकडून सुद्धा संजय मोरे यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनीही थोड्या वेळापूर्वी माघार घेतली आहे। त्यामुळे आता लोकसभेप्रमाणे या ठिकाणी ह्या ज्या निवडणुका आहेत शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या, त्याही आता थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच होणार आहे। नुकतेच या ठिकाणी विनायक राऊत आले होते, त्यांनी सुद्धा या ठिकाणी बोलताना सांगितलं की कोकणामध्ये आणि ठाण्यामध्ये जरी आम्हाला लोकसभेला अपयश आलं असलं तरी यावेळेला आम्ही धनशक्तीचा कुठल्याही प्रकारचा उपयोग या ठिकाणी होऊन देणार नाही आणि ही लढत आहे ती महाविकास आघाडीला कोकण पट्ट्यामध्ये यश येईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे। दीपक, विनायक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।